धीरज देशमुख यांनी घेतली पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट। लातूर ग्रामीणमधील विविध विकास कामाबाबत पालकमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची दिनांक 1 मे रोजी लातूर येथील शासकीय विश्रामगृह येथे लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी भेट घेऊन लातूर जिल्हा बँक व लातूर ग्रामीण मतदारसंघातील विविध विकास कामांबाबत चर्चा केली। याबाबत पालकमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रलंबित कामाबाबत योग्य कारवाई करण्याचं आश्वासन यावेळी दिलं। या भेटीदरम्यान शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन लातूर जिल्हा बँकेमार्फत व्हावं अशी महत्त्वपूर्ण मागणी करण्यात आली। या मागणीची दखल घेत पालकमंत्री महोदयांनी तात्काळ जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून आवश्यक सूचना दिल्या। यावेळी लातूर ग्रामीण मतदारसंघातील गावांना जोडणारे रस्ते, पूल, शाळा आणि अंगणवाडी दुरुस्ती तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत कामासाठी तातडीनं निधी उपलब्ध करण्याची मागणी करण्यात आली। यासोबतच रेणापूर बाजार समितीच्या विविध प्रश्नांवरही पालकमंत्री महोदयांसोबत सविस्तर चर्चा झाली। मांजरा धरणाच्या उजव्या कालव्याच्या पाणी वितरणात सुसूत्रता आणण्याची गरज निदर्शनास आणून देताच पालकमंत्री महोदयांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दर्शवला। त्यांनी सर्व विषयांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरच योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं। भोसले आणि देशमुख कुटुंबियांचे अनेक शतकापासून असलेले स्नेहपूर्ण संबंधांवरही या भेटीत चर्चा झाली। या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, रेणापूर बाजार समितीचे उपसभापती शेषराव हाके, संचालक प्रकाश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते।